सुरुवातीचे काही महिने आपल्या मुली येथेच राहतील आमच्या वाड्यावर. येथूनच शाळेत जातील. पुण्यात आणि शाळेत रुळल्या म्हणजे मग वसतिगृहात राहतील. पण त्या कोठेही राहिल्या तरी रमाबाई त्यांची काळजी आणि देखरेख दोन्ही करते. वसतिगृहातील साऱ्याच मुलींकडे त्यांचे काटेकोर लक्ष असते. अहो, यांच्या भरोशावर तर पालक धाडीत आहेत मुलींना वसतिगृहात. नियमांचे काटेकोर पालन आणि शिस्त यांबरोबरच उत्तम संस्कार हे देखील त्यांना मिळतील याची वहिनीबाई साहेबांमुळे साऱ्यांनाच खात्री असते. अहो, अखेर वसतिगृह आहे ते, तेव्हा घराप्रमाणे शिस्त आणि माया हे दोन्ही असावयासच हवेत, नाही का? आणि हो, आपल्या तिन्ही मुलींच आणलेत म्हणालात, पण आहेत कुठे त्या? रमल्या आहेत अंगणातच. बरे, मी पाहते. इकडे मी काय म्हणते, नाही म्हणजे आपल्या घरात काही माणसे कमी आहेत का? ही आणखी खोगीर भरती कशासाठी? हे पहा, मी काही स्वतःच्या शब्दाबाहेर नाही. हवे तर तुम्ही त्यांच्याशीच बोला. मी आलेच. हा, झाले. स्वतःचे नाव पुढे केले की सगळ्यांचे आवाज बंद. आता या भारंभर माणसांची कामे कोण करणार? आपण. मग आहे कोण दुसरे? तुम्हाला सांगते वहिनी, आपल्या पश्चात या वाड्याचे वसतिगृह होते की नाही बघा, भविष्य आहे माझे. चला चला, आता या आलेल्या शाही पाहुण्यांचे आदरातिथ्य करायचे आहे. हो, मग काय, चला. छे बाई, एक काही जाणून नाही पडत. होय का? मला वाटले अजून आज कसं नाही आलात तुम्ही. नाव काय तुमचे? तुझे? तारका. आणि तुझे गो? यमुना. खरेच की काय? एक गंमत सांगू, माझे सुद्धा माहेरचे नाव यमुना. खरी? हो, अगदी खरे. बरे, चला पाहू आता आज. चला. काय झाले? एकही जांभूळ मिळालेले नाही, होय ना? थांबा, मी तुम्हाला देते जांभळे पाडून. हा, चला गोळा करूया. या. हा, बघू, हे घे. आण तिथले आण. गो, खराब झाले. चला आता आज जाऊया. अगो, पण तुम्ही तिघी बहिणी होतात ना? हो. मग तिसरी कुठे आहे? ती काय तिकडे बसलीये. काय नाव तिचे? कृष्णा. होय. अगो, पण मग ती तिथे काय करतीये? तिला ना आईची आठवण येते म्हणून रडत बसलीये. कृष्णाबाई, हो कृष्णाबाई, इथं पहा बघू. काय झालं रडावयास? हा, आई नाही म्हणून रडताय?
कशासाठी रडायचे? मावशीकडे आले म्हणून? हा? आई नसली म्हणून काय झाले बरे? ही रमा मावशी आहे की नाही येथे? हा? आणि द्वारके, जांभळे आवडतात का गो हिला? हा? बघ केवढी जांभळे आणलीत मी तुझ्यासाठी. घे घे बघ. आणि अगो, रडायचे कशासाठी? आपल्या घरात केवढा तरी खाऊ आहे माहिती का आतमध्ये? आणि आपण ना आता इथे छान सगळ्यांनी मिळून शाळेत जायचे, अभ्यास करायचा, खाऊ खायचा, खेळायचे, आणि मग सुट्टी लागली की आई भेटणारच आहे, हो की नाही? खरेच? हो, अगदी खरे. चला मग आता डोळे पुसा बघू. छानी मुलगी. आता चड्डीशी आत जाऊया, मग उन्हून पाण्याने आंघोळी करून घ्या, स्वच्छ मऊ कपडे घाला, आणि मी छान छान स्वयंपाक केलाय तो खाऊन घ्या. मग आपण सगळ्या जणी मिळून अभ्यास करू. चालेल? हो. चला या, ये लवकर. चला. चला आता आपण 12 खडी शिकूया. हा, माझ्या मागून म्हणाल? हो. म्हणा बरं. अ आ आ ई ई ई ई उ उ ऊ उ ए ए आई आई ओ ओ औ औ अम आहा आ क क ख ख ग ग घ ङ वहिनी, बघितलेत का? मुळी घर अंधणच दिले आहे. माहिती काय, घराची अगदी धर्मशाळा करून टाकली हो. कोणी येते घरभर उंदडते, सोहळ्या ओळ्याचं तर भानही नाहीये कोणास. आणि आता या मुलींना आणून ठेवले. आपले जात आणि आपलेच ओठ, दुसरे काय? नाही वहिनी, पण अहो हे जरा आता अतिच चालू झाले आहे. माथावासमोरच काय तो सोक्ष मोक्ष लावायला हवा आता मला. अगदी बरोबर. त त थ थ द द ध ध न न य य र र अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटे ना, घरचा पाहुणा उठे ना. अरे अरे देवघर किती छान आहे. नमस्कार करा. अगं बाई, देवासमोर प्रसाद पण आहे. घ्या 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 घ्या. अगो बाई, अरे कार्ट्यानं पळा इथून, पळा. कृष्णा, द्वारका, यमुना या सुरुवातीस आमच्याच वाड्यात राहावयास होत्या. आम्ही उभयता नात्या गोत्यात नसलेल्या मुलींवर जास्तच माया करतो, असे बहुधा घरच्यांना वाटू लागले होते.
पण खरेच धुळ्याच्या सखूप्रमाणेच केळवकरांच्या तृष्णेचा आम्हास मोठाच लळा लागला होता. नंतर ठरवल्याप्रमाणे आम्ही वसतिगृहातील मुलींना आलटून पालटून घरी आणत असू, जेणेकरून त्यांना त्यांच्या घराची आठवणही येणार नाही आणि त्यांच्या घरच्या मंडळींस त्यांची काळजीही वाटणार नाही. अशा रीतीने कितीतरी वसतिगृहातील मुली घरी येत असत, पण त्यांची जात कोणती असेल असा विचार कधी मनी आलाच नाही. पण एके दिवशी कसले म्हणजे कसले तंत्र राहिलेले नाही. सोवळे ओळे गुंडाळून तर सगळे माडीवर ठेवलेले आहे. कोणीही यावे, कोठेही हिंडावे, शिवाशिव करावी, कसला तरबंद म्हणजे नाही. ताई काकू, आम्हास वाटते आपला त्रागा वृथा आहे. या सोवळ्या ओळ्यावरून नेहमीच रण माजत आले आहे. परंतु असाही विचार करून पहा, या सोवळ्या ओळ्या मागे देवघर आणि स्वयंपाकघर याची स्वच्छता आणि पावित्र्य काटेकोर असावे हा हेतू आहे. ही शिवाशिवीची लक्ष्मण रेषा त्यासाठी आहे. त्यात माणसा माणसातील भेद नाही. असा भेद असूच शकत नाही. आपण सारीच हाडा मांसाची माणसे आहोत, त्यात भेद नाही. अहो, ही पायाखालची जमीन तर एकच आहे ना. मग तुम्ही ज्यांस अस्पृश्य समजता त्यांचा कोठे ना कोठेतरी स्पर्श झालेला असणारच या जमिनीस. त्याचे काय करणार? आपण दाणेवाल्याकडून वाण्याकडून कितीतरी सामान आणतो, त्यास तर हजारो लोकांचे हात लागले असतील. माधवा, अरे पण ते सारे आम्ही ताज्या पाण्याने स्वच्छ धुवून शुद्ध करूनच वापरतो. अहो ताई काकू, मीठ आणि साखरही धुवून घेता का आपण? ते अहो बाई, माधवा, ते काही मला माहित नाही. पण एक गोष्ट सांगते, तेवढी मात्र लक्षात ठेव रे बाबा. जोपर्यंत आम्ही या घरात जिवंत आहोत तोपर्यंत आमचेच नियम चालणार. आमच्याच म्हणण्याप्रमाणे सगळे होणार. आम्ही गेल्यानंतर तुम्हा नवरा बायकोंना जो काही गोंधळ घालायचा असेल ना तो घाला. चल हो माई, करू. जातीपाती, शिवाशिवी या प्रश्नांमुळे घरात अगदी रण माजले होते. परंतु स्वतः नेहमीप्रमाणे कृतीवर ठाम राहिले. त्यांनी सौम्य शब्दांनी वाद आटोक्यात आणला. मात्र वसतिगृहातील सर्व जाती धर्मांच्या मुलींचे घरी येणे आणि जेवण बंद न होणे याच्याकडे त्यांनी कटाक्ष ठेवला. 1887च्या दरम्यान स्वतःच्या आयुष्यात एका सालस आणि हुशार मुलाचा प्रवेश झाला. पुढे लोकांनी त्यास स्वतःचा मानसपुत्र म्हणूनही संबोधले. त्याने स्वतःची तत्वे आणि मवाळ मार्ग यथोचितपणे पुढे नेला. पुढे देशाच्या राजकारणात वळण लावणाऱ्या 2 व्यक्तींनी त्या मुलास स्वतःचा गुरु मानले. कोण होता तो हुशार आणि सालस तरुण? गोपाळ कृष्ण गोखले माझे नाव. आपण प्रवेश पत्रिका दाखविली नाहीत तर मी आपणास आत जाऊ देऊ शकत नाही. अगदी बरोबर. परंतु कामाच्या गडबडीत प्रवेश पत्रिका घरीच राहिली. आता काय करावे? माझा नाईलाज आहे. काही मिनिटांपूर्वीच मी 2 प्रतिष्ठित गृहस्थांस परत पाठविले. नियमास अपवाद कसा करू तो अधिकार माझा नाही. परंतु माझा आहे. अरे गोखले, हे न्यायमूर्ती माधवराव रानडे या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर मेंबर आहे. त्यांच्या जवळ प्रवेश पत्रिका नसली तरी चालेल. कारण फाउंडर मेंबर हा निमंत्रकच नव्हे का? वा आगरकर, अचूक न्याय करून या मुलास नियम तोडण्यापासून वाचविलेत आपण. आपल्या या तटस्थ न्यायाचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
समाज सुधारणांना अग्रक्रम देण्याच्या बाबत आपण जे विवेचन केले आहे ते आम्हास मनापासून पटते. बरे, चला, नाहीतर येथेच बोलत बसू आपण तासन तास. न्यायमूर्ती, मी अर्थातच आपणास ओळखतो, पण नियम. अरे, तू केलेस ते बरोबर केलेस. होय, मुलगा अतिशय हुशार, कामसू आणि संयमी आहे. आपणासोबत काम करण्याची मोठी उर्मी आहे न्यायमूर्ती. आजवर एकलव्याप्रमाणे आपले लेखन, सभा इत्यादीतून अभ्यास करीत होतो. घरी ये. तुझ्यासारख्या देशप्रेमी तरुणांसाठी अनेक कामे वाट पाहत आहेत. चला आगरकर. गोपाळकृष्ण गोखलेंचा तत्वनिष्ठ तरीही विनम्र वृत्तीचा स्वभाव स्वतःना खूप आवडला. गोखले तर स्वतःबरोबर राजकारण आणि समाजकारणाचे धडे गिरवण्यास उत्सुक होते. ते वारंवार घरी येत असत आणि स्वतःनी सांगितलेले प्रत्येक काम अगदी चोखपणे पार पाडत असत. मात्र एका घटनेचा गोखले यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तेव्हा त्यांना स्वतःच्या मवाळ धोरणाचे मर्म उमगले. मद्रास येथील एक परिषद आटपून स्वतः गोखले आणि काही मंडळी रेल्वेने पुण्यास परतली. ती एका कटू घटनेविषयी चर्चा करीतच